आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे अशी ही माहिती कळतीये। आज शपथ घेणारे सगळे मंत्री 2.5 वर्षांसाठी असतील असं सुद्धा माहिती अजित पवार यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय। मंत्र्यांना आता 2.5 वर्ष संधी दिली जाणार आहे असंही अजित पवार म्हणाले। फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे। आज शपथ घेणारे सगळे मंत्री 2.5 वर्षांसाठी असतील असंही कळतंय। अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे आणि मंत्र्यांना आता 2.5 वर्ष संधी देणार आहे। 2.5 वर्ष हे मंत्री काम करतील असंही कळतंय। आज जो शपथविधी होईल तो शपथविधी 2.5 वर्षांसाठी होईल आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदासाठी 2.5 वर्ष हे मंत्री असतील अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आज एकूण 4 वाजता 40 मंत्री महायुतीकडून मंत्रिपदासाठी शपथ घेणार आहेत आणि हे सगळे मंत्री जे आहेत ते 2.5 वर्षांसाठी त्यांची वर्णी लागलेली आहे। 2.5 वर्षांचा फॉर्म्युला महायुती वापरत आहे असं सुद्धा कळतंय। आज शपथ जे घेणार आहेत मंत्री ते 2.5 वर्षांसाठी शपथ घेतील, 2.5 वर्षांसाठी असतील, 2.5 वर्षांसाठी कार्यभार सांभाळतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। नागपूरमध्ये जेव्हा आले तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं। 2.5 वर्षांचा फॉर्म्युला महायुती वापरत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जेव्हा विमानतळावर आगमन झालं माध्यमांशी बोलताना त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे आणि खूप महत्त्वाची माहिती। फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला वापरला जाणार आहे। आज शपथ घेणारे सगळे मंत्री 2.5 वर्षांसाठी असणार आहेत, 2.5 वर्षांसाठी त्यांचा कार्यभार असणार आहे अशी ही माहिती। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश मोहिते आपल्यासोबत आहेत। मंगेश, फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे अजित पवारांनी स्वतः वक्तव्य केलंय। नक्कीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार यांच्याकडून नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ देशपांडे सभागृहात करण्यात आला होता। यावेळी अजितदादा यांनी मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे व चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे यांना एक व्यक्ती एकत्र बसणार आणि 2 महिन्यात महामंडळ दिवस पार पाडणार आहे। मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देत नाही। काही जणांना मागच्या वेळी 1.5 वर्ष टर्म मिळाली होती। आम्ही ठरवलं आहे की आता 5 वर्षात मंत्र्यांना 2.5 वर्ष टर्म देण्यात येणार असं अजितदादा यांनी यावेळी आपल्या भाषणात बोलत होते। असं अजितदादांनी सांगितलं का आम्हाला 2.5 वर्ष शपथ 2.5 वर्ष टर्म मिळण्यात यावी असे आज अजितदादा या ठिकाणी बोलले। निश्चित मंगेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।